एका नम्र आणि साध्या कुटुंबात जन्माला आलेले श्रीकांत देशपांडे हे गोविंदराव आणि मीनाक्षी देशपांडे यांचे सुपुत्र. साधेपणा, शिस्त आणि अविरत श्रम ही मूल्ये बालपणापासूनच त्यांच्या जीवनाचा पाया ठरली. अगदी लहानपणापासून त्यांना वाचण्याचे विशेष आवड आणि शब्दांवर तर नैसर्गिक प्रभुत्व आहेतच. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि प्रभावी वक्तृत्व कला असणारा एका लहानशा मुलांनी अनेक वादविवाद व सार्वजनिक वक्तृत्व क्षेत्रात राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावाशी केले. विचार, संवाद आणि सामाजिक परिवर्तनाविषयीच्या तीव्र प्रेरणेतून श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षणाचा पाया मजबूत करायचा उद्दिष्टानं आयुष्याची वाटचाल सुरू केली. प्रथम एक प्राध्यापक म्हणून आणि नंतर एक संस्थाचालक म्हणून अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित सक्रिय राजकारणातून उद्दिष्ट पूर्ण करण्याचं ठरवले. 1995 साली शिवसेना भारतीय जनता पार्टी युती सरकारच्या कार्यकाळात श्रीकांत देशपांडे यांनी अनेक महत्त्वाच्या शासकीय व प्रशासकीय यंत्रणांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. राज्यातील राज्य निवड मंडळ, केंद्राचे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अशा अनेक संस्थांमध्ये त्यांचे योगदान आहे. शिक्षक, आमदार आणि राज्यमंत्री, शिक्षण हक्क म्हणजेच राईट टू एज्युकेशन दोन्हीही पदभार सांभाळताना कोरोनाच्या काळात देखील देशपांडे यांनी सभागृहात शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नांवरचा तिढा सोडवला. त्यांची ओळख म्हणजे एक विचारवंत आणि दूरदृष्टिकोन ठेवणारा व्यक्ती. भारत हा युवकांचा देश आहे. ह्या युवकांच्या देशामध्ये या युवकांना घडवणारं अगदी बालपणापासून तर त्यांचं युवा वयातलं शिक्षण हे संपूर्णपणे ज्या व्यक्तीच्या खांद्यावरती याचा भार असतो तो म्हणजे शिक्षक. हा शिक्षक या समाजासाठी किती महत्त्वाचा आहे, शिक्षक हा उत्कृष्ट समाजाचा कणा आहे हे सर्वच जण मान्य करत असतात. पण ह्या शिक्षकाच्या आयुष्यातही काहीतरी प्रश्न असू शकतात आणि ते सोडवणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा सगळ्यांनी जाणून घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. RDJ रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईटमध्ये मी जया तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज ज्या पद्धतीने मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे ह्या सर्व विषयावरती चर्चा आज होणार आहे आणि ह्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय श्रीकांतजी देशपांडे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, खरं तर धन्यवाद तुमचे केले पाहिजे की तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला वेळ देत आहात. शिक्षक मतदारसंघ यामध्ये आपण यायचं किंवा अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये आपण उतरायचं असं तुम्हाला का वाटलं? नेमकं राजकारण देण्याचा तुमचा उद्देश काय होता? राजकारणात येण्याचा उद्देश म्हणण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी मी प्रभावित झालो आणि मग त्यावेळेस ठरवलं की आपण शिवसेनेत जायचं. मग शिवसेनेत गेलो. शिवसेनेत गेल्यानंतर शिवसेनेत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1995 साली सरकार आलं. सरकारमध्ये मला राज्य निवड मंडळावर घेण्यात आलं. त्यानंतर 1999ला मी शिवसेनेच्या पश्चिम विदर्भाचा प्रमुख झालो, सहसंपर्क प्रमुख झालो आणि मी अनेक लोकांना तिकीट दिल्या त्या काळात. आणि मी पाहिलं की आपण तिकीट दिली की लोक आमदार होतात आणि आमदार झाल्याबरोबर विसरूनच जातात. मग मला वाटलं आपणही आमदार झालो पाहिजे. मग मी 2002मध्ये बाळासाहेब ठाकरेंना विनंती केली की मला आमदार व्हायचं आहे आता. तर मला ते गमतीने म्हणाले, तुला का वाटतं आमदार व्हावं? मी म्हटलं, साहेब अनेकांना तिकीट दिल्या तुमच्या आशीर्वादाने, पण लोक बदलतात असं मला वाटलं आणि आता हे का बदलतात हे मला जाणून घ्यायचं आहे, म्हणून मला आमदार व्हायचं आहे. तर साहेब मला म्हटले की थांब थोडा, मी तुला विधान परिषदेवर घेतो. पण नंतर 3 गेलं, 4 गेलं, 5 गेलं, तो काही प्रसंग आला नाही. मी म्हटलं आपल्याला आता निवडणूक लढवायचीच आहे कुठली ना कुठली. आणि मी स्वतः विधानसभेला उभं राहून निवडून येईल असं मला वाटलं नाही. मग मी स्वतः प्राध्यापक होतो ज्युनियर कॉलेजला. शिक्षक मतदारसंघ आहेच ते मला माहिती होतं आणि शिक्षक हा अतिशय प्रगल्भ मतदार आहे. तो विचार करून मतदान करतो, त्याला नैतिक मूल्य आहे, ही सगळी भावना डोळ्यासमोर ठेवून मी शिक्षक मतदारसंघाची निवड केली. आणि तसं काम माझं 1992 पासूनच सुरू होतं. म्हणजे मी जेव्हा प्राध्यापक होतो तेव्हा शिक्षकांच्या संघटनेत अगदी सक्रिय सहभाग घेत होतो. त्याच्यानंतर मला एक सवय लागली होती की लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायच्या.
मी 1992 पासून पत्राद्वारे लोकांना शुभेच्छा पाठवतच होतो, सगळ्यांनाच. मग त्यात शिक्षकही होते आणि मित्र पण होते. मला वाटते सर ती परंपरा आजतागायत सुरूच आहे अजूनही. आजपर्यंतही सुरू आहे ती. म्हणजे 92 पासून हे सगळं करतोय मी. आणि हे सगळं करत असताना मग मी जे काही माझे मित्र होते किंवा ज्यांचे माझे पत्र जात होते त्यांना विचारलं की मी उभं राहू का. त्यांनी मला सांगितलं की नक्कीच राहायला पाहिजे तुम्ही. मी राज्य निवड मंडळावर असताना काही शिक्षक हे टेम्पररी लागले होते स्थानिक स्वराज्य संस्थेत. त्यांची संख्या जवळपास 800 समथिंग होती जी. महाराष्ट्रात लागलेली. आणि अनायसे मी राज्य निवड मंडळावर होतो. त्यामुळे त्यावेळेस ती पदं जेव्हा आमच्याकडे भरायला आली आणि यांच्या नोकऱ्या जाणार असं मला जाणवलं, तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना ते जे सगळे शिक्षक टेम्पररी लागले होते त्यांना मी निवड मंडळाचे कॅन्डिडेट न पाठवता सगळ्यात पहिले कन्फर्म केलं आणि मग निवड मंडळाचे कॅन्डिडेट पाठवले. म्हणजे अन्याय कोणावरच केला नाही, पण पहिले त्यांना कन्फर्म केलं. हे शिक्षकाच्या बाबतीत माझं पहिलं योगदान होतं. बिलकुल. आणि मग मी ठरवलं की आता उभं राहायचं. मग 2008मध्ये मी उभं राहिलो. त्यावेळेस मी शिवसेना प्रमुखांना तिकीट मागितली, पण ते आजारी होते. त्यांनी मला सांगितलं की नाही तू उद्धवजींना भेट. उद्धवजी म्हटले की मी काही कोणाशी आता युती तोडत नाही. मग मी शिवसेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन अपक्ष उभा राहिलो आणि त्यावेळेस मी अवघ्या 1700 मतांनी पडलो. बरं. म्हणजे सेकंडवर राहिलो अपक्ष असून. त्यानंतर मग मी माझं काम सुरूच ठेवलं. 2014मध्ये मग मला अनेकांनी म्हटलं की तिकीट घ्या, पण कोणाचंही तिकीट न घेता 14मध्ये परत उभा राहिलो आणि 14मध्ये मी निवडून आलो. असा माझा आमदार होण्याचा प्रवास आहे. बिलकुल. सर यातच शिक्षक आघाडीची मला वाटतं तुम्ही स्थापना केली. हां, जेव्हा पक्षाने तिकीट दिलं नाही मग त्यावेळेस मी माझी स्वतंत्र संघटना शिक्षक आघाडी स्थापन केली. पहिल्या निवडणुकीत मी एक 5-10 संघटनांचा पाठिंबा घेऊन उभा राहिलो, पण नंतर मला जाणवलं की नाही संघटना असली पाहिजे. म्हणून मी 2011-12मध्ये शिक्षक आघाडी या नावाची संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या वेगवेगळ्या तालुक्यात बॉडीज तयार केल्या आणि त्या माध्यमातून 2014ला लढलो. बिलकुल. सर पण म्हणजे तुम्ही जसं आता सांगितलं की तुम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षाचं तिकीटही घेतलं नाही, हे बाळासाहेबांवरचं तुमचं प्रेम होतं की आजही शिवसेनेसाठी तुमची तीच एकनिष्ठता आहे? मी पहिलेपासून शिवसैनिकच आहे. मी कधीही कुठल्या पक्षात गेलो नाही, पक्ष सोडला नाही. बिलकुल. मी फक्त शिवसेनेच्या पदांचा राजीनामा दिला 2008मध्ये. जी. आणि बाळासाहेबांची तब्येत खराब होती. त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळेस मी. त्यांना सांगितलं की मला उद्धवजींनी तिकीट दिली नाही, पण मला उभं राहायची इच्छा आहे. राहा म्हणले मला ते त्यावेळेस. आणि तशी परवानगी घेऊन मी उभा राहिलो. क्या बात आहे. मग 14 बाळासाहेब नंतर गेल्यानंतर मी निवडून आलो याचं मला वाईट वाटतं. कारण मी त्यांच्या समोर जर निवडून आलो असतो ना तर त्यांना पण खूप अभिमान वाटला असता. बिलकुल. इतकं प्रेम ते माझ्यावर करायचे. जेव्हा सगळ्या आमदार खासदारांच्या तिकिटा वाटपायच्या असायच्या विदर्भातल्या, तेव्हा मला घेऊन बसायचे की याला का दिली पाहिजे, याला का देऊ नको, तू हे काय करतो आहेस. म्हणजे मला आठवतं की बाळासाहेब ठाकरे, मी, मनोहर जोशी, सुधीर जोशी, दिवाकर रावते एवढे 4-5 लोक बसूनच पश्चिम विदर्भाच्या तिकीट वाटप करत होतो. इतक्या साहेबांच्या जवळ होतो मी. क्या बात आहे. सर पण ज्यावेळेला तुम्ही शिक्षक मतदारसंघामध्ये उभे राहिले त्यावेळची प्रश्न आणि आत्ता अजूनपर्यंतही इतक्या वर्षात शिक्षकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं. त्यासोबतच शिक्षकांवरती अनेक जबाबदारी असतात. म्हणजे मग पोलिओच्या लसीकरणापासून असू देत की निवडणुका लागल्यानंतर त्या निवडणुकाच्या ड्युट्या असू देत, अशा अनेक जबाबदाऱ्या शिक्षकांवरती सातत्याने असतात. तर हा बोजवारा कुठेतरी कमी करता येईल का? किंवा जी प्रश्न तुम्ही घेऊन शिक्षक मतदारसंघात उतरलात ती प्रश्न आजही तशीच आहेत की त्यामध्ये या प्रश्नांमध्ये काही बदल झाला आहे? तुम्ही एक लक्षात घ्या, सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात ही आज 14.5 लाखाच्या घरात आहे. त्यापैकी केवळ शिक्षक हे 6.5 लाख आहे फक्त. आता ही सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या म्हणजे सगळे आले त्यात, ऑफिसरपासून सगळे. आता ही यंत्रणा राबवण्याकरता शासनाने वेगळी मॅनपॉवर वापरायला पाहिजे असं मलाही वाटतं. मी जेव्हा सभागृहात होतो तेव्हा या बाबतीत बोललोही होतो की अनेक बेरोजगार आहे, तुम्ही यांना पण पैसे देताच ना BLOच्या कामाचे, ते पैसे त्यांना द्या,
आणि ते काम करून घ्या. माझ्या वेळेस जवळपास ते मान्य पण झालं होतं, जवळपास झालं होतं. शासनाचा आदेश वगैरे निघायचा होता. काही ज्या विशिष्ट जबाबदाऱ्या आहे निवडणुकीच्या, त्याच्यात कंत्राटी तुम्हाला लावता येत नाही, कारण ते थोडंसं संवेदनशील काम आहे. बिलकुल. मग ते आम्ही करू, वाद नाही. पण हे भटके कुत्रे आहे, त्यानंतर अजून काही ज्या जबाबदाऱ्या आहे त्या मात्र निश्चितपणे शिक्षकांकडून काढून घेतल्या पाहिजे, कारण त्याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर प्रचंड होतो, हे सत्यच आहे. बिलकुल. आता मी तुम्हाला नक्की सांगतो की मागे मी तुम्हाला जे सांगितलं होतं की माझ्या काळात जवळपास आलं होतं, पण ते मटेरियलाईज झालं नाही. हे मी भविष्यात निवडून आल्यावर 100% करेन. मी आजही प्रचारात प्रत्येक ठिकाणी सांगतो आहे की निवडणूक हा एक कार्यक्रम जर सोडला तर बाकीच्या जबाबदाऱ्या आहे त्या जबाबदाऱ्या कंत्राटी मॅनपॉवर घेऊन शासनाने कराव्या. एरवीही शासनावर त्याचा म्हणजे भार नाही आहे, आर्थिक भार नाही आहे. तुम्ही त्याचे पैसे शिक्षकांना वेगळे देताच, त्यामुळे ते पैसे बेरोजगारांना द्या, त्यांनाही काम मिळेल. आणि निवडणुकीसारखं संवेदनशील काम जे आहे ते मात्र शिक्षक करतील. मी त्यांना आवाहन करेल की एवढं करायलाच पाहिजे, कारण देश हिताचा भाग आहे, तो लोकशाही टिकवण्याचा भाग आहे, लोकशाही सुदृढ करण्याचा भाग आहे, त्यामुळे ते करतील. बिलकुल. सर, काय आहे ना की आपली जनता फार विसराळू आहे. काही कोणी कितीही चांगलं केलं त्याचा लगेचच विसर पडतो. त्यांना वेळोवेळी हे हॅमर करत राहावं लागतं. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही निवडणूक जिंकले होतात आणि निवडून आला होतात, सभागृहात ज्यावेळेला तुम्ही गेल्या होतात, त्यावेळेला नेमकं तुम्ही कोणत्या कोणत्या मुद्द्यांना हात घातला होता आणि कोणते मुद्दे तुम्ही यशस्वीरित्या लोकांपर्यंत पोहोचवले? या राज्यात म्हणजे संपूर्ण भारतामध्ये फक्त महाराष्ट्रात विनाअनुदानित शाळा आहे. जी. म्हणजे फार कठीण व्यवस्था आहे. विनाअनुदानित शाळा म्हणजे शिक्षकांचं शोषण आहे. हे शिक्षक स्वतःची शेती विकून, आईच्या अंगावरचं सोनं विकून, संस्थाचालकांना पैसे देऊन त्या ठिकाणी नोकरीवर लागले. आशा होती त्यांना की कधी ना कधी अनुदान मिळेल. बिलकुल. का मिळेल? तर घटनेमध्ये कलम 45मध्ये असं म्हटलं आहे की 16 वर्षापर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी ही शासनाची आहे आणि आम्हालाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. बिलकुल. मग ते पोरगं टाटाचं असो, बिर्लाचं असो, का शिवसेना झोपडपट्टीतलं असो, कोणाचंही असो, त्याला मोफत शिक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे. मग या आशेवर विनाअनुदानित शाळा काढताच येत नाही. तुम्ही काढल्या का? तर तुमच्याजवळ पैसे नव्हते म्हणून तुम्ही विनाअनुदानित दिल्या. शिक्षक त्यांचं पूर्ण क्वालिफिकेशन पूर्ण करून त्या विनाअनुदानित शाळेवर लागले. कधी ना कधी अनुदान मिळेल अशी त्यांना आशा होती. पण नंतर 2008मध्ये म्हणजे प्रचंड आंदोलनं करून 2008मध्ये कायम विनाअनुदानित शब्द हा काढण्यात आला. कायम. मग ते विनाअनुदानित झाले. मग त्यांना ग्रँट द्यायला पाहिजे कधी ना कधी, हा एक मोठा प्रश्न होता. 8मध्ये कायम शब्द काढल्यानंतर त्यांना 14पर्यंत ग्रँट द्यायला पाहिजे होती, ती दिल्या गेली नाही. मी निवडून आलो, शासनाशी भांडलो, सभागृहात भाषणं केली आणि त्यावेळेस विनोद तावडे हे शिक्षण मंत्री होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मी 2016ला पहिला 20% टप्पा मंजूर केला. क्या बात है. म्हणजे आशा पल्लवित झाल्या की पहिला टप्पा आपल्याला मिळाला. 18-19ला मी दुसरा टप्पा दिला आणि 20च्या निवडणुकीत मी तिसरा टप्पा दिला. 20मध्ये मी निवडणूक हरलो. हरल्यानंतर ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या 2 दिवसात टप्प्याचा आदेश आला. म्हणजे याची तयारी मी पूर्वतयारी पहिलेच करून ठेवली होती. मी सांगत होतो की टप्पा मिळणार, परंतु प्रत्यक्ष मिळेपर्यंत कोणाला काही खात्री नव्हती. त्यामुळे मला 750 मताचा फटका बसला आणि तेवढ्या मताने मी पडलो. याच काळात 7वा वेतन आयोग आला होता. तो 7वा वेतन आयोग शिक्षकांना केंद्राप्रमाणे जसाच्या तसा देण्याचं काम मी केलं. बिलकुल. त्यानंतर तिसरं 2019मध्ये बक्षी समितीने रिकमेंडेशन केलं की शिक्षकांना 10, 20, 30 ही आश्वासित प्रगती योजना लागू करा. ते रिकमेंडेशन मी करून घेतलं. मी जर सभागृहात असतो तर आतापर्यंत ही आश्वासित प्रगती योजना लागू झाली असती, पण अद्यापही ती लागू झाली नाही. ते रिकमेंडेशन मी करून घेतलं
अशी अनेक चांगली कामं मी सभागृहात असताना केली. थोडक्यात अजून सांगायचं तर 14मध्ये जेव्हा मी सभागृहात गेलो तेव्हा शिक्षण खात्याचं जे बजेट होतं टोटल आउटले वर्षाचा, आणि 2020ला मी बाहेर निघालो तो आउटले, हे जर तुम्ही पाहिलं तर तो आउटले मी 27% वाढवला. बापरे. बजेटवर भाषणं करून. मी प्रत्येक बजेट जेव्हा होतं तेव्हा सभागृहात शिक्षण खात्याला कसे पैसे कमी पडतात, का कमी पडतात, कुठे कमी पडतात, का लागले पाहिजे, तुम्ही शिक्षण खात्याचा पैसा का सरेंडर करता, या विषयावर प्रत्येक वेळेस मी बोललो आणि 27% बजेट मी वाढवलं. जी सर, ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं तर तुमच्या कारकिर्दीमध्ये ह्या अत्यंत छान पद्धतीने राबवल्या सुद्धा गेल्या. पण त्यानंतर आता तुम्ही जसं म्हटलं की तुम्हाला जो 700-750 मतांचा एक फटका बसला, हा फटका प्रचारात कुठे कमी पडला म्हणून बसलाय की पैठणी या सगळ्यांवरती भारी पडली म्हणून बसलाय? निश्चितपणे काय झालं की पैठणी आणि 1000 रुपये, आता त्या काळात मलाही अनेकांनी सांगितलं की तुम्ही काही वाटप करा, पण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी या मतदारसंघात का आलो, कारण शिक्षकांवर माझा विश्वास होता, त्यांच्या नैतिक मूल्यांवर विश्वास होता. त्यामुळे मला असं वाटलं की हे 1000 रुपये आणि पैठणी ही काही शिक्षक त्याला काही बळी पडणार नाही. असं का वाटलं मला? याचं कारण असं की विनाअनुदानित शिक्षक, तुमचा एक टप्पा वाढला की 10,000 पगार वाढतो. बरोबर. आश्वासित प्रगती योजना जर लागू झाली असती तर शिक्षकांचा पगार 7 ते 10,000 परत वाढला असता प्रत्येकाचा. मग तुम्हाला पुढचे आर्थिक लाभ महत्त्वाचे आहे का तात्पुरते कोणी 1000, 2000, 3000, 10,000 देतात ते महत्त्वाचे आहे? सभागृहात जर योग्य प्रतिनिधी असेल, योग्य वक्ता असेल, तुमची समस्या जाणून मांडणारा असेल, तुमचं आर्थिक, बौद्धिक, अजून शैक्षणिक या सगळ्यांचा विकास करणारा माणूस जर असेल तर तो महत्त्वाचा आहे का तात्पुरता आर्थिक लाभ घेऊन मतदान देणं महत्त्वाचं आहे? मला असं वाटलं की शिक्षक ते करणार नाही. शिक्षकांनी ते सगळ्यांनीच केलं असं नाही, कारण मला 11,500 मतं मिळाली. जी. ती काही वाया गेलेली मतं नाही आहे, ती महत्त्वाची मतं आहे, ज्यांना नैतिक मूल्य आहे ती मतं आहेत ती. मग मुद्दा महत्त्वाचा असा आहे की जी मतं त्यांना मिळाली त्यावेळेस खूप बोगस नोंदणी झाली होती. म्हणजे कॉन्व्हेंटचे शिक्षक, स्वयं अर्थशासित शाळेचे शिक्षक, बरं. जे BEd नाही, DEd नाही, जे फक्त ज्यांना चांगलं इंग्रजी बोलता येते या क्वालिफिकेशनवर कॉन्व्हेंटमध्ये नोकरी करतात, असे जे होते अशांना पैसे दिले गेले, ती त्यांना नंबर 1ची मतं मिळाली. आणि जी आमच्या लोकांना दिल्या गेली, काही असतील त्यातले राहिलेले 11,500 सोडून, मग त्यांना 2 दिले, 3 दिले, 4 दिले, असं याच्यात मला 750 मतांचा फटका पडला. पण आता या 5 वर्षात शिक्षक खूप सावधान झाला आहे असं माझं मत आहे. जी जी. म्हणजे आता मी ज्या सगळ्या शाळा फिरतो मला जाणवतं लोक पश्चाताप व्यक्त करतात की चूक झाली आमच्याच्याने, 6 वर्ष आपण मागे गेलो. आणि खरोखर 6 वर्ष शिक्षक मतदारसंघही मागे गेला आणि मीही मागे गेलो. मी जर त्यावेळेस निवडून आलो असतो तर आय वुड हॅव बीन मिनिस्टर. बिलकुल. आणि मी शिक्षण खात्यात प्रश्नच शिल्लक ठेवले नसते काही, अशी स्थिती आहे. सर, तुम्ही जसं म्हटलं की 6 वर्ष हा एक खूप मोठा कालावधी आहे आणि जसं तुम्ही म्हटलं की शिक्षकांना सुद्धा त्याचा पश्चाताप होतो आहे आता, जे काही त्यांनी गमावलं त्यासाठी. पण त्यासोबत नवीन प्रश्न पण त्यांना भेडसावत आहेत. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे TETचा, जी एलिजिबिलिटी टेस्ट त्यांना द्यावी लागत आहे आणि त्याच्यामुळे जर ते व्यवस्थितरित्या त्यांनी पार नाही केली तर हातातून नोकरीही जाऊ शकते, हा धोका त्यांना निर्माण झालेला आहे. तर सगळ्यात पहिले तर या TETचं महत्त्व तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आणि ते खरोखर कितपत गरजेचं आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. TET गरजेची आहे. जी. याचं कारण असं की 2014मध्ये जेव्हा मी निवडणूक लढलो तेव्हा मी जाहीरनामा दिला होता. काय व्हायचं म्हणजे असे प्रत्येकच संस्थाचालक आहे असं माझं मत नाही बरं, पण काय व्हायचं की साधारणतः संस्थाचालकाचं पोरगं वयात आलं की आपल्याकडे कोणती जागा खाली होणार आहे भविष्यात, MSc बायोलॉजी, MSc मॅथ, BA BEd कोणती होणार आहे, जी. त्याच क्वालिफिकेशनची पोरगी आणा, म्हणजे तिला त्या संस्थेत ताबडतोब आपण लावून देऊ. असं
80% ठिकाणी व्हायचं. 80%. म्हणजे पहा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राची जी शिक्षण पद्धती आहे अशी कुठेच नाही भारतात. 80% शाळा या खाजगी आहे बापरे. आणि 20% फक्त शासकीय आहे. इतर ठिकाणी 20% खाजगी आहे आणि 80% शासकीय आहे. मग महाराष्ट्रात ज्या 80% खाजगी शाळा आहे, या खाजगी व्यवस्थापनाच्या आहे, त्यांना जागा भरण्याचा MEPS ॲक्टप्रमाणे पूर्ण अधिकार आहे. ते भरत होते आणि असेच लोक जवळचे लागत होते. हुशार पोरांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे 14च्या जाहीरनाम्यात मी असं म्हटलं होतं की मी शिक्षक भरती आयोग आणेल. जी. मग सभागृहात गेल्यानंतर मी त्या शिक्षक भरती आयोग आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तावडे साहेब मंत्री होते. बिलकुल. त्यांना ते पटलं. ते म्हणे अगदी बरोबर आहे. मग आपण एक आयोग करण्यापेक्षा त्याला कर्मचारी वगैरे लागतात वगैरे, त्याच्यापेक्षा आपण एक पोर्टल आणू असं त्यांनी व्यक्त केलं मत. आणि ते पोर्टल आणलं गेलं. मग त्या पोर्टलचं नाव ठेवलं त्यांनी पहिले पात्र, म्हणजे प्रायव्हेट एडेड टीचर्स रिक्रुटमेंट एजन्सी बरं. असं ठेवलं पहिले. मग तावडे साहेबांचे माझे खूपच चांगले संबंध होते, म्हणजे आज अजूनही आहेत सगळ्यांशी. तर मी म्हटलं साहेब नावात आपण थोडा बदल करू. ते म्हणे काय? म्हटलं याला पवित्र करा, आपण पवित्र काम करतो आहे म्हटलं. जी. ते म्हणे पवित्रचा लॉंग फॉर्म काय? मग म्हटलं घ्या, प्रायव्हेट एडेड व्हेरीफाईड इन्स्टिट्यूशन टीचर्स रिक्रुटमेंट एजन्सी. मग त्याला मी पवित्र नाव दिलं, कारण ते खरोखर पवित्र काम होतं. गरिबांची मुलं जी हुशार आहे जी. ती शिक्षक म्हणून यावी, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी आणि चांगली पिढी भविष्यात घडावी, म्हणून ते पवित्र पोर्टल आणलं गेलं. तर आपला प्रश्न जो होता त्याला मी फक्त हे लिंक केलं की हे मी केलं. आता हे जी सगळी भरती होत होती पूर्वीपासून, तिथून आपण सुरू झालो होतो की संस्था चालक करत होते. जी. त्यावेळेस कुठे TETची अट होती? मुळीच नव्हती. जाहिरात जी होती ती जाहिरात DED BEd प्रोफेशनल क्वालिफिकेशन असावं अशीच होती. मग त्यांना TET लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. अहो, तुम्ही एखादा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने कसा लागू करू शकता लोकशाही व्यवस्थेत? उद्या जर कोणी मला म्हटलं की तुम्हाला 2 पोरं आहे म्हणून तुम्हाला आमदारकीला उभं राहता येणार नाही, कारण आम्ही आता कायदा करतो आहे एका मुलाचा. अहो, मला पहिले सांगायला पाहिजे होतं, नाही का? म्हणजे तुम्ही पूर्वलक्षी प्रभावाने कोणता कायदा कसा करू शकता? मग TET तुम्ही पूर्वलक्षी प्रभावाने कशी लागू करू शकता, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा, सुप्रीम कोर्टात जी केस होती ती फक्त अल्पसंख्याकांना TET लागू आहे किंवा नाही एवढ्यापुरती मर्यादित होती. पण सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यात ही TET आता सर्वांना लागू केली. बरं. म्हणजे तो कधीही लागलेला असो, कधीही. मला अनेक लोक प्रश्न विचारतात की शासनाने 2013मध्ये एक GR काढून असं म्हटलं आहे की TET 13 नंतर लागू राहील. दुसरे लोक म्हणतात RT आपण 1 एप्रिल 2010पासून लागू केला आहे, त्यामुळे त्याच्यानंतर लागू राहील. पण या देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था सर्वोच्च न्यायालय असल्यामुळे त्यांनी जे म्हटलं तो आता कायदा आहे. बरोबर. या कुठल्याही परिपत्रकाला, शासन निर्णयाला, अंमलबजावणीला कुठलाही अर्थ नाही. प्रत्येकाला TET आता लागू आहे आणि ही भयंकर बाब आहे. भयंकर, खूप खूप कठीण आहे. त्याचा निकाल जो आहे तो साधारणतः 5% वरती गेलेला मला माहीत नाही अजूनपर्यंत. बरोबर. 3%, 4%, 5% असा निकाल आहे. मला वाटतं एका परीक्षेत काहीतरी 8-9% गेला होता. पण असा त्याचा रेशिओ आहे. इतकी ती परीक्षा कठीण आहे. बरं, ती कठीण आहे म्हणून घाबरायचं कारण नाही. आम्ही शिक्षक आहे, आम्ही देऊ पण ती. माझं म्हणणं आहे की तुम्ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू कशी करता, हा मूळ विषय आहे ना. तुम्ही याच्यापुढे TET लागू करा ना, ती लागूच आहे आता. आता पवित्र पोर्टलमध्ये तेच लोक येतात जे TET पास आहे. बरं. त्यामुळे आता मागच्या लोकांना TET लागू करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याच्यासाठी मी खूप अभ्यास केला, प्रचंड अभ्यास केला की हे कसं सगळं शक्य आहे, कसं होईल हे सगळं. आता काय वय राहिलं परीक्षा द्यायचं? पोरं म्हणतात बाबा तुम्ही पेपरला चालले का, पास व्हाल का? काय सांगावं त्या पोराला, पास होणार का नापास होणार? आणि निकाल आल्यावर पोराला सांगणार नापास होणार? कोणता आदर्श त्याच्या पुढे ठेवणार तुम्ही की वास हो रे, त्याला कोणत्या तोंडाने सांगणार?
मग अशी शिक्षकांची अवस्था शासनाने जी निर्माण केली, याला आता एक 2-3 उपाय आहे फक्त. पहिला उपाय असा आहे की केंद्र शासनाने कायदा करावा, मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू होत नाही. त्याच्यासाठी मी धर्मेंद्र प्रधान जे मानव संसाधन मंत्री आहेत त्यांना भेटून आलो. त्यांना मी सांगितलं की साहेब आता कायदा केला पाहिजे तुम्ही किमान, की बा आता याच्यापुढे जे आहे ते तर TET होल्डर येणारच आहे, पण पूर्वी त्यांना TET लागू नाही असा कायदा भारत सरकारने करावा. त्या दृष्टीने ते पण सकारात्मक आहे. ते मला बोलले की हाँ देशपांडे जी, हम उस बारे में सोच रहे हैं, हम पे भी बहुत सारा प्रेशर है, हम वो करेंगे. हा एक उपाय आहे. दुसरा, सुप्रीम कोर्टाने 2 वर्षाची मुदत दिली आहे. या 2 वर्षात शासनाने TETची परीक्षा 6 वेळा घ्यावी, म्हणजे शिक्षकांना संधी मिळेल. बरोबर ना? CTET होतेच, म्हणजे शिक्षकांना 7-8 वेळा संधी मिळेल. हे सगळं झालं तर. आणि शिक्षकांनाही मी आवाहन केलं की घाबरू नका हो, दिलीच पाहिजे आपण. आता तिसरा मुद्दा माझा असा आहे की जे शासकीय सेवेत आहे त्यांच्यासाठी वेगळी TET घ्या. तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम घेता की नाही प्रमोशनसाठी? घेतातच ना सगळ्या डिपार्टमेंटला. मग वेगळं काय करताय तुम्ही? त्यांच्यासाठी वेगळी TET घ्या. त्यांना सोपे प्रश्न विचारा. कोंबडीला पाय किती? 1, 2, 3, 4 पर्याय निवडा. आता करायचंच आहे, कायद्यात बसवायचंच आहे, ते हे करा. आणि हेही नसेल जमत तुम्हाला तर एक शेवटचा उपाय असा आहे की या देशात 1963-64ला बडकस कमिशन आलं होतं. त्या बडकस कमिशनने एक रिकमेंडेशन दिलं होतं. त्यावेळेस प्राथमिक शिक्षकांची पात्रता ही 4थी आणि 7वी पास होती, आणि यांनी किमान मॅट्रिक आणि D.Ed असावं असं त्यावेळेस बडकस समितीने शिफारस दिली. आणि ही शिफारस त्यावेळेच्या 3ऱ्या वेतन आयोगाने मान्य केली. त्यामुळे मग आता हे जे प्राथमिक शिक्षक आहे जे मॅट्रिक आणि D.Ed नाही, त्यांना 3रा वेतन आयोग लागू करायचा असेल तर त्यांनी मॅट्रिक आणि D.Ed केलंच पाहिजे असं होतं. मग त्यावेळेस काही मुदत दिली होती त्यांना की तुम्ही मॅट्रिक पास करा. ज्यांनी मॅट्रिक पास केलं त्यांना शासकीय खर्चाने D.Ed करण्यात आलं आणि त्यांना संरक्षण देण्यात आलं. पण काही बहाद्दर असे होते जे तेव्हा मॅट्रिक पास होऊ शकलेच नाही. मग त्यांच्यासाठी काय करणार? मग त्यांच्यासाठी सभागृहात त्यावेळेस की यांचा दीर्घ सेवेचा अनुभव पाहता यांना मानव मॅट्रिक घोषित केलं होतं आणि संरक्षण दिलं होतं. मी जर सभागृहात गेलो तर या सगळ्यांचा दीर्घ अनुभव पाहता यांना मानव TET घोषित करण्याची संकल्पना माझ्या डोक्यात आहे आणि ती मी प्रत्यक्षात उतरवेल. पण सर, यासाठी तुम्हाला बऱ्याच प्रश्नांना समोर जावं लागणार आहे, कारण की मला वाटते तो काळ आणि आत्ताच्या काळात ज्या पद्धतीने सध्या राजकीय पक्ष आक्रमक होतात किंवा सभागृहात ज्या पद्धतीने प्रश्न मांडले जातात, तर हे कशा पद्धतीने तुम्ही त्यांना पटवून देणार आहात? कसं आहे पहा की तुम्हाला एखादी गोष्ट सभागृहात जर करून घ्यायची असेल तर काही म्हणजे म्हणता येईल युक्त्या कराव्याच लागतात. जी. पहिले विरोधी पक्षाला भेटणं, मी हे मांडणार आहे सांगणं, मुख्यमंत्र्यांना भेटून घेणं, मला हे पाहिजे सांगणं, सभागृहात आपल्यासोबत वॉकआउट करायचं काम पडलं तर 10 आमदार जोडणं, सभागृहात गदारोळ करायचं काम पडलं तर तो निर्माण करण्यासाठी वातावरण निर्मिती करणं, त्याच्यासाठी पूर्वतयारी करणं, हे सगळं मी शिकलो आहे 6 वर्षात. आणि मला कृष्णनीती घेऊन चालायचं मला विश्वास आहे. जसं शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की प्रत्येक गोष्ट काही ताकदीने होत नाही, काही युक्त्याही कराव्या लागतात. तशा युक्त्या करून मला विश्वास आहे की मी यांना मानव TET 100% घोषित करू शकतो. क्या बात आहे. सर, एखाद्या व्यक्ती आयुष्यभर एवढी सेवा दिल्यानंतर, नोकरी केल्यानंतर जो एक सन्मान निधी ज्याला आपण पेन्शन म्हणतो, त्या भरोशावरती पुढचं आयुष्यही सन्मानित जगता येईल ही आशा असते. परंतु जुनी पेन्शन योजना कित्येक वर्षापासून रखडलेला हा मुद्दा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तो सगळ्यात पहिले आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की हे का अटकलेलं आहे आणि याचं उत्तर काय असू शकतं? जुनी पेन्शन योजना शिक्षण खात्यामध्ये 2 भागात विभागली आहे. जी. 2005 पूर्वीच लागले आहे, परंतु ते अनुदानित नव्हते, टप्प्यावर होते किंवा विना अनुदानित होते, 100% पगार घेत नव्हते.
म्हणून त्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना आज रोजी नाकारली आहे. बरं. काही लोकांचे GPF सुरू आहे, काही लोकांचे बंद केले आहे. ना त्यांना DCPS आहे, ना NPS आहे, कुठलीही योजना नाही. अनेकांना 6व्या 7व्या वेतन आयोगाचे हप्ते मिळाले नाही खाते नसल्यामुळे. वित्त विभाग ऑनलाईनशिवाय पैसे देत नाही. त्यांना रोखीने पैसे द्या असा प्रयत्न सुरू आहे, पण अजूनपर्यंत यशस्वी झाला नाही. ह्या सगळ्या याच्यात त्यांची तर भयानक परिस्थिती आहे. म्हणजे काल 31 तारीख होती, काल 1.25 लाख पगार घेतला जी. आणि 30 जानेवारीला 0 पैसे त्याला मिळणार आहे. म्हणजे अनेक शिक्षक रिटायर्ड झाल्यानंतर भाजीपाला विकायचं काम करतात. एक वाघमारे नावाचा सोलापूरचा शिक्षक आहे, तो चौकीदारी करतो. एक मेहरे नावाचे शिक्षक आहे, ते किराणा दुकान टाकून बसले आहे. अशी भयानक अवस्था आहे. त्यामुळे शिक्षण खात्यातला प्रायोरिटीचा जुन्या पेन्शन योजनेचा हा प्रश्न आहे. जी. मग याच्यासाठी मला सांगा, त्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता वेळेवर पूर्ण केली. ते ग्रॅज्युएट झाले, BEd झाले, DEd झाले, अजून काय पोस्ट ग्रॅज्युएट झाले, नोकरीवर लागले. त्यांना तुम्ही अप्रुव्हल दिलं, ते त्या शाळेवर नोकरीवर लागले ज्या शाळेला शासनाची मान्यता होती. मग शासनाची अनुदान देण्याची जबाबदारी नव्हती, शासनाकडे पैसे नव्हते, शासन भिकारचोट होतं, त्यांचा दोष कोणता आहे? त्यांना तर पेन्शन द्यायलाच पाहिजे. त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न झाला. आता सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. म्हणजे हायकोर्टाचे फाइंडिंग्स तुम्ही जर वाचले तर हसू येईल सगळं. असे फाइंडिंग्स हायकोर्टाचे होते, पण सन्माननीय कोर्टाला काही बोलता येत नाही, त्यामुळे कोणी बोलत नाही, मी पण बोलत नाही. पण आता सुप्रीम कोर्टात केस आहे. एक प्रदीप महल्ले म्हणून शिक्षक आहे हिंगणघाटचे, ते आणि हजारो शिक्षक यांची संख्या साधारणतः 25,000 ते 26,000च्या घरात आहे महाराष्ट्रात. बापरे. या माझ्या मतदारसंघात यांची संख्या 2,500 आहे. आणि यांना पेन्शन मिळालंच पाहिजे, त्यांचा तो अधिकार आहे. आणि मला आता विश्वास आहे की प्रत्येक सुप्रीम कोर्टाच्या तारखेला मी असतो. शिंदेसाहेब मध्यंतरी मुख्यमंत्री असताना शिंदेसाहेब अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री होते, हे पुन्हा तुमच्या माध्यमातून मी सांगतो. जी. शिंदेसाहेबांना मी, आमदार किशोर दराडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत, आम्ही भेटून सांगितलं होतं की साहेब हे सोडवलं पाहिजे, बरं हे केलं पाहिजे आपण, तुम्ही सभागृहात अशी अशी घोषणा करून द्या. शिंदेसाहेब ऐकायचे. शिंदेसाहेबांनी कुठल्याही अधिकाराला विचारल्याशिवाय सभागृहात घोषणा केली आहे की आम्ही या शिक्षकांचा जुन्या पेन्शनच्या बाबत सकारात्मक आहोत. त्यांनी असं म्हटल्याबरोबर सुप्रीम कोर्टात शासकीय वकिलांनी लेखी दिलं आहे की आम्ही सकारात्मक आहोत. त्यामुळे हे प्रकरण आता इतकं पेटलेलं आहे, शिजलेलं आहे की आता मलाही विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट या 26,000 लोकांना 100% जुनी पेन्शन योजना देईल आणि त्या सगळ्यांचे संसार भविष्यात चांगले होतील. मग आता मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्ट हे कधी देईल? मी तुमच्या माध्यमातून सांगतो की माझी निवडणूक येण्यापूर्वी, साधारणतः मार्चमध्ये त्याची तारीख आहे, मी तुम्हाला सांगतो सप्टेंबर 26 पूर्वी यांना कुठल्याही परिस्थितीत या 26,000 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू होईल. बापरे. सर, तर मग आता हे जे तुम्हाला शक्यता किंवा हा जो विश्वास जाणवतो आहे, हा सरकारमुळे जाणवतो आहे की त्यामागे इतके वर्षाचे तुमचे अथक परिश्रम आहेत? परिश्रम माझ्यासोबत अनेकांचे आहे. जी. मला विश्वास हाच आहे की सरकारने एक वेळा सकारात्मक लिहून दिलं आहे आणि कोर्ट पण या सगळ्या, म्हणजे मी जेव्हा हिअरिंग्सला जातो कोर्टाच्या आणि माननीय सन्माननीय न्यायाधीश जे प्रश्न वगैरे विचारतात आणि त्याच्यावर जे बोलतात, त्याच्यामुळे मला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट 100% यांना जुनी पेन्शन योजना देईल आणि ती सप्टेंबर 26 पूर्वी लागू होईल. जी. आता दुसरा मुद्दा असा आहे की जे 2005 नंतर लागलेले आहे त्यांना जुनी पेन्शन योजना जवळपास 90% मिळाली आहे, जवळपास. बरं. आणि ती जुनी पेन्शन योजना समिती वगैरे जी आहे त्यांचं ते यश आहे. म्हणजे यांना GPF आहे, यांना NPS आहे, यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना आहे, यांना पण आहे, यांना उपदान आहे, यांना पण आहे, यांना रुग्णतः निवृत्ती आहे, यांना पण आहे. यांना GPFमधून पैसे काढता येतात, यांना पण काढता येतात.
आता मुद्दा फक्त एवढा आहे की GPF धारकांना, म्हणजे जे जुने पेन्शन योजनेधारक आहेत, त्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस त्यांचा पैसा व्याजासह परत मिळतो. NPS धारकांना तो व्याजासह त्यांचा हिस्सा जो 10% आहे तो परत मिळाला पाहिजे. हा दोष दूर करायचा आहे. हा होऊ शकतो का? तर होऊ शकतो. कसा होऊ शकतो? सरकार आजच तुमच्या खात्यात 14% टाकत आहे. आजच नोकरीवर लागला, पहिल्या महिन्यात त्याचा जेव्हा पगार होईल तेव्हा त्याचा पगार साधारणतः 40,000 जर असेल तर 4,000 त्याचा हिस्सा आणि 5,000 सरकारचा हिस्सा. तर एखादा माणूस सर्व्हिसवर लागतो आणि तो रिटायर्ड होतो, त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे त्याच्या खात्यात 2-1 कोटी रुपये जमा होतात. जी 2-1 कोटी तसं कॅल्क्युलेशन केलं तर. त्यामुळे 2 कोटी घ्यायची का पेन्शन घ्यायची असं जर त्याला त्यावेळेस विचारलं तर तो म्हणेल 2 कोटी द्या. पण प्रॉब्लेम असा आहे की 2 कोटी रुपये त्यावेळेस मिळाले आणि पोट्ट जर घेऊन पळालं तर बुडाबुडीनं जायचं कुठं? बरोबर. म्हणून आम्हाला जुनी पेन्शन योजना पाहिजे आहे, प्रत्येकाला पाहिजे आहे. मग आता ती देता येऊ शकते का? तर देता येऊ शकते. कशी देता येऊ शकते? आता तसं माझं असं मत आहे की 2005 नंतर जे लोक लागले आहे त्यांना जुनी पेन्शन योजना जवळपास लागू आहे. हे होऊ शकतं का? तर हे होऊ शकतं. कसं होऊ शकतं? साधारणतः पहिल्या महिन्यात लागल्यानंतर तुमचा जो पगार होतो त्याचा 10% तुमचा हिस्सा कटतो आणि 14% सरकार देतं. जी माझं असं मत आहे की 14% जे सरकार देतं ती 14% रक्कम त्याच्या सेवानिवृत्तीच्या 30 वर्षानंतरच्या पहिल्या महिन्यापर्यंत फिक्स टाकली तर त्याची त्यावेळेसची जी काही सेवानिवृत्तीची रक्कम असेल तेवढीच ती भरते. थोडाफार फरक असेल मग तेवढा शासनाने स्वीकारायला पाहिजे. ज्या शासनाचं आजचं बजेट 7.5 लाख कोटीचं आहे त्या शासनाचं 30 वर्षानंतरचं बजेट हे 50 लाख कोटीचं असेल आणि मग 50 लाख कोटीमध्ये या जुनी पेन्शन योजना देण्याकरता जो काही 1,000-2,000 कोटीचा खर्च लागणार आहे तो शासनाने केलाच पाहिजे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना ही सरकारच्या हिश्श्यावरच देता येऊ शकते असं माझं मत आहे. सर, पण तुम्ही बोललात की जसं शिंदे सरकार असेल हे या बाबतीत सकारात्मक आहेत, ह्या गोष्टी तुम्ही त्यांना पटवून सुद्धा दिल्यात. पण हे तुम्ही म्हणता की हे सप्टेंबरपर्यंत हे लागू व्हायला पाहिजे. असं जर झालं सर तर तुमच्या निवडणुकीसाठी काय मुद्दे तुमच्याकडे उरणार आहेत मग? नाही, तुम्ही गल्लत करताय. मी असं सप्टेंबरपर्यंत हे लागू व्हावं असं म्हटलंच नाही. जी मी म्हटलं की शिक्षण विभागात जे 26,000 लोक 2005 पूर्वी लागलेले आहे, ज्यांना GPF NPS काहीही नाही, जे पगार रिटायर्ड झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात पैशापासून वंचित आहे, त्यांना मी सप्टेंबर 26पर्यंत जुनी पेन्शन योजना माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लागू करून देईन असं म्हटलं. आता जे 2005 नंतर लागलेले आहे त्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी द्यायची असेल, इट विल टेक इट्स ओन टाईम. मला माझे गणित सभागृहात सांगावे लागतील की 14% तुमच्या हिश्श्यातून तुम्ही कसं देऊ शकता. त्यानंतर त्याचा अभ्यास करावा लागेल की पुढे हे कसं शक्य आहे, कसं होऊ शकतं. हे सगळं माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की हे होऊ शकतं याचा मला ठाम विश्वास आहे. तशी संधी मिळाली तर सभागृहात मी ते करेन. बिलकुल सर. सर, मग आता जे मुद्द्यांवरती पुढची निवडणूक लढवण्याचा तुम्ही विचार करता त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे अजूनही शिक्षकांसाठी बाकी राहिलेले आहेत. म्हणजे तुमच्या कारकिर्दीविषयी जेवढं मला माहिती आहे त्यामध्ये तुम्ही फक्त शिक्षकांचेच प्रश्न नाही, त्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा सामाजिक उपक्रमांमध्ये तुम्ही होते. म्हणजे मग ते नर्मदा नदीचा विषय असेल किंवा इतरही मुद्द्यांमध्ये तुम्ही बरेचदा हात घातला आहे. एकदा परत ती उजळणी आमच्या सगळ्यांना जाणून घ्यायची आहे. नाही, आता मी बोलेल फक्त शिक्षकांबद्दलच. जी म्हणजे विषय असा आहे की आता माझी निवडणूक पण होऊ घातली आहे. याच वर्षी निवडणूक आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये विधान परिषदेची रचना करत असताना कोण मतदार असावा याची व्याख्या केली आहे. जी उमेदवार कोण असावा याची नाही केली. मग तुम्ही असं म्हणाल का ते विसरले म्हणून? त्यांना असं वाटलं की आपण शिक्षक मतदार ठेवला आहे, तो बुद्धिजीवी आहे, तो चांगलाच उमेदवार निवडून देईल, म्हणून त्यांनी उमेदवाराची व्याख्या केली नाही. त्याचा अर्थ आम्ही असा घेतला
की इथे मग बिल्डर उभा राहू शकतो, कॉन्ट्रॅक्टर उभा राहू शकतो, वकील उभा राहू शकतो, संस्थाचालक उभा राहू शकतो. म्हणजे आमची अक्कलच शेण खायला गेली. बरं, त्यांना असंही माहीत नव्हतं की आम्ही कॉन्व्हेंट काढणार आहोत किंवा आम्ही सेल्फ फायनान्स शाळा काढणार आहोत. मग आता होऊन काय राहिलं की आता कॉन्व्हेंट आणि सेल्फ फायनान्स स्कूल जे आहे त्याचे शिक्षक मतदार होत आहेत. जी. मागच्या वेळेस म्हणजे तुम्हाला सांगितलं की नाही की बोगस मतदार झाले. त्यात कसं आहे की काही शाळांचे बसचालक, चपराशी, क्लार्क हे पण तर झालेच. पण या कॉन्व्हेंट आणि इंग्रजी शाळावर जे शिक्षक BEd किंवा DEd ही पदवी धारण करत नाही, जे फक्त चांगले इंग्रजी बोलू शकतात हेच त्यांचं क्वालिफिकेशन आहे, असे शिक्षक देखील नोंदवले गेले. बरं. आता यासाठी यावर्षी निवडणूक आयोगाला तशी विनंती मी केली आहे, ते तपासणी पण करतायत. पण जे खरोखर उच्च विद्याविभूषित आहे आणि कॉन्व्हेंटमध्ये काम करतात त्यांना रेम्युनरेशन हे चांगलं मिळालं पाहिजे ना. मी अकोल्याच्या शाळांबद्दल बोलत नाही, पण तालुका स्तरावर आता इंग्रजी शाळेचं फॅडच निघालो. म्हणजे कटला चालवणारालाही असं वाटतं, जी भांडेवाली बाई आहे घरात घासते तिलाही वाटतं की माझं पोरगं इंग्रजी शाळेत शिकलं पाहिजे. आता तिचं वाटणं स्वाभाविक आहे, तिचं काही गैर नाही आहे असं प्रत्येक मायबापाला वाटलं पाहिजे. पण मग माझा दुसरा मुद्दा असा आहे की पंजाबमध्ये जशा सगळ्या शाळा इंग्लिश मिडियम करून टाकल्या, महाराष्ट्रातही मी सरकारला सुचवलं आहे की तुम्ही मराठी विषय कायम ठेवून अख्ख्याच्या अख्ख्या शाळा इंग्लिश मिडियम करून टाका. लोकांचा इंग्लिश मिडियमकडे कल आहे की नाही, मग करू द्या. मग हे करत असताना याला कदाचित वेळ लागेल. हा माझा व्हिजन सांगितलं मी तुम्हाला काय करायचं आहे. मग आज काय केलं पाहिजे? आज हे कॉन्व्हेंट जे आहेत, शाळा जे आहे सेल्फ फायनान्स, या RTE खाली आणल्या पाहिजे. तशा त्या आहेच, पण कडक अंमलबजावणी केली पाहिजे की प्रत्येक RTE खाली आणल्यावर काय होईल की शिक्षक हा क्वालिफाईड लागेल, म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होणार नाही. तो क्वालिफाईड असेल तर त्याला शिक्षणाधिकाऱ्याची मान्यता लागेल, म्हणजे त्याला तुम्ही 2 वर्षांनी काढू शकणार नाही. तो तसा असेल तर एक तरतूद आहे कायद्यामध्ये की जेवढी फीज कॉन्व्हेंट वसूल करतं त्यापैकी 2/3 ही पगारावर खर्च झाली पाहिजे. म्हणजे असे कायदे जर लादले आले तर हळूहळू त्या शिक्षकांचं कल्याण होईल असं माझं मत आहे. त्यामुळे कॉन्व्हेंट हे सगळे RTEच्या दायऱ्याखाली मी भविष्यात आणेन आणि त्या शिक्षकांचं देखील कल्याण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, एक प्रकारे या शिक्षक मतदारसंघातही वोट चोरी होते आहे का, किंवा बोगस मतदान तुम्ही जसं म्हटलं, हा मुद्दा खरा ठरतोय का या माध्यमातून? असं आहेच ना, मागच्या वेळेस झालंच ना. म्हणजे मागच्या वेळेस मला फक्त 750 मतं कमी पडली, अदरवाईज आय वुड हॅव बीन इलेक्टेड आणि मी खूप काही चांगलं करू शकलो असतो. पण असं झालं. आता यावेळेस ते होणार नाही याची काळजी मी आणि माझी टीम अगदी डोळ्यात तेल घालून करतो आहे. नवे जे काही माझे स्पर्धक उमेदवार आहे ते पण सगळे करत आहेत. यावेळेस फार ताकदीने प्रशासन पण आमच्या मागे आहे, प्रशासन पण त्या दृष्टीने करत आहे आणि इलेक्शन कमिशनला पण हे सगळं लिहिल्यामुळे त्यांनी पण याच्यात लक्ष घातलं आहे. बिलकुल. सर, मला आता जाणून घ्यायचं आहे, वैयक्तिक सुद्धा मला हे जाणून घ्यायचं आहे की एक शिक्षक मतदारसंघ कसा असावा, तो आदर्श कसा असावा, याची तुमच्या नजरेत काय व्याख्या आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधान परिषदेची रचना करत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विधान परिषद हे विद्वत सभागृह आहे. विधानसभेला कुठलंही क्वालिफिकेशन नाही आहे. जी. म्हणजे आय मीन निवडून येणाऱ्या उमेदवाराला कुठलं क्वालिफिकेशन नाही आहे. इथे जे विधान परिषदेत सगळे मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ समाजातले बुद्धिजीवी जे समजणारे आहेत त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आहे. त्यामुळे कुठेतरी विधानसभेला अंकुश असावा हा दृष्टिकोन त्यावेळेस त्यांचा होता. आता विधानसभेला अंकुशाची गरज नाही, आता सगळे हुशारच आलेले आहे. पण त्यावेळेस त्यांचा दृष्टिकोन होता, म्हणून त्यांनी शिक्षक मतदारसंघ त्या विधान परिषदेमध्ये निर्माण केला. प्राथमिक शिक्षक का मतदार नाही हो?
कारण जेव्हा घटना लिहित होते 1947 ते 50 या काळात प्राथमिक शिक्षकाची शैक्षणिक पात्रता ही 4थी पास आणि 7वी पास होती आणि माध्यमिक शिक्षक हा मॅट्रिक पास होता. म्हणून त्यांनी लिहून ठेवलं की माध्यमिक दर्जा असलेल्या शाळेपेक्षा कमी दर्जा असणाऱ्या शाळेतील शिक्षक हे मतदार असणार नाहीत. म्हणजे कोणते असतील? जे माध्यमिक आणि अबोव. आणि म्हणून त्यांनी ती रचना करताना हे सगळं लिहिलं. त्यांना असं वाटत होतं की शिक्षकांचा चांगला प्रतिनिधी सभागृहात येईल, त्याची अभ्यासू भाषणं होतील, तो बजेटवर बोलेल, तो विविध प्रश्नांवर बोलेल. केवळ शिक्षणावरच त्यांनी बोलावं अशी त्याची अपेक्षा नव्हती. शिक्षकाचा जो प्रतिनिधी येईल तो सार्वभौम असेल, त्याला सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान असेल आणि तो सभागृहाला नीट भाषण त्या ठिकाणी करून प्रत्येक प्रश्नावर सल्ला देईल अशी त्यावेळेस त्यांची भूमिका होती. म्हणून ही विधान परिषदेची रचना आणि शिक्षक मतदारसंघ त्या ठिकाणी आला. जी सर, आता जी तुमची होणारी निवडणूक आहे, येणारी निवडणूक जी आहे, यामध्ये तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती लढणार आहात? हां, हे महत्त्वाचं आहे. मुद्दे मी तुम्हाला सांगितलं की मी जर 20मध्ये निवडून आलो असतो तर यावेळेस मला मुद्दे समोर ठेवायचं कामच नसतं पडलं. सगळेच सॉल्व केले असते मी. काही फारसे मुद्दे नाही आहे आमचे, चिल्लर भरपूर असतील, पण जे ठोक आहे जी म्हणजे आता मी सांगितलं की 19मध्ये मी बक्षी समितीकडून शिफारस करून घेतली की 10-20-30 लागू करा. ती 10-20-30 लागू झाली नाही. ती भविष्यात 10-20-30 लागू केली पाहिजे. ही जर लागू झाली तर सर्वसाधारणपणे प्रत्येक शिक्षकाचा पगार हा 7 ते 10 हजार रुपयांनी वाढतो. शिक्षण सेवक योजना आहे आमच्याकडे आलेली एक. ती तर आता भयंकर मोठी कीड आहे, पण आता ती काढता पण येत नाही अशी स्थिती आहे. 2000मध्ये जस्टिस शहासमोर शिक्षण सेवक योजना लागू करताना सरकारने एक ॲफिडेव्हिट केलं होतं की शासनाची आजची परिस्थिती खराब आहे, त्यामुळे आम्ही ही योजना लागू करतो आहे. शासनाची परिस्थिती सुधारल्यावर आम्ही ही योजना रद्द करू, असं ॲफिडेव्हिट आहे. पण त्याच्यावर पुढे कोणीच ओरडलं नाही. परिस्थिती चांगलं झाल्यावर कोणीच कोर्टापुढे गेलं नाही. आत्ता एक 4-8 दिवसापूर्वी कुठली तरी केस दाखल झाल्याचं कळतं मला, पण आता सरकारने कायदा केला आहे, आता त्याला काहीच उपाय नाही. आमची मानसिकता अशी आहे पहा की लोड शेडिंग होतं आमच्याकडे. लोड शेडिंग आम्ही ॲक्सेप्ट करून घेतलं, सगळ्यांनी ॲक्सेप्टच केलं होतं. म्हणजे आम्हाला वीज 24 तास मिळाली पाहिजे हे आम्ही विसरून गेलो. मग एखाद्या वेळेस अचानक लाईन गेली की आम्ही त्या वितरण कंपनीच्या कार्यालयात विचारायला जायचो की लोड शेडिंगचा कार्यक्रम बदलला का. म्हणजे ही आमची भावना, आम्ही ॲक्सेप्ट केलं. तसं शिक्षण सेवकही आम्ही ॲक्सेप्ट केलं. आता शिक्षण सेवक झालं, तलाठी सेवक झालं, ग्रामसेवक झालं, ऊर्जा सेवक झालं, आता सगळे सेवक आले. हा अन्यायच आहे, मोठा अन्याय आहे. तो एवढा क्वालिफाईड होऊन आला आहे, TET पास होऊन आला आहे, सगळंच करून आला आहे, आणि त्याला तुम्ही 3 वर्ष सेवक देतात. मग आता हे रद्द होऊ शकतं का? तर आज हे रद्द होऊ शकत नाही असं माझं मत आहे. पण काय करता येऊ शकतं याच्यात? तर याच्यासाठी मला भविष्यात असं करायचं आहे की शिक्षण सेवक लागल्यानंतर त्याचे जेव्हा 3 वर्षे शिक्षण सेवकाचे पूर्ण होतील तेव्हा 4थ्या वर्षी त्याचं पे फिक्सेशन करताना त्याच्या 3 वर्षाच्या वेतनवाढी काल्पनिक स्वरूपात त्याला देऊन 4थ्या वर्षी त्याचं पे फिक्सेशन करू, म्हणजे त्याचं आर्थिक नुकसान भविष्यात होणार नाही. बरोबर. असं करायचा माझा मानस आहे. सर, या व्यतिरिक्त अजून काही त्यांना फंड्स द्यायचे आहेत, काही इन्शुरन्स द्यायचे आहेत, किंवा आणखी काय योजना तुमच्या डोक्यात आहेत शिक्षकांसाठी? हां, शिक्षकांसाठी तर त्यांचा विमा असला पाहिजे अशी अनेक स्तरावरून मागणी होती, पण मी त्याच्या विरोधात होतो. मी का विरोधात होतो? तर विमा काढायचा म्हणजे कुठल्या तरी कंपनीला कंत्राट द्यावं लागणार. बरोबर आहे. आणि मी जो अभ्यास केला या 10-15 वर्षातला, शासनाने मॅक्सिमम 702 कोटी एका आर्थिक वर्षात मेडिकल रिएम्बर्समेंट दिलं आहे, मॅक्सिमम. आणि ते शिक्षकांना 90% मिळालं आहे. म्हणजे तुमचं मेडिकल बिल जर 2 लाख झालं तर तुम्हाला ते 1,80,000 सरकारने मंजूर केले आहे.
मग माझं असं मत होतं की कुठली कंपनी जेव्हा व्यवसाय करायला उतरते ती फायद्यात असते का तोट्यात असते? ऑफकोर्स फायद्याचं असतं. फायद्यातच असायला पाहिजे. मग कंपनी काय करेल, आपण जेव्हा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जातो, तुमचं 2.5 लाख बिल झालं, तर हे बसत नाही, ते बसत नाही, ते बसत नाही, असं करून तुमचं 1.5 लाख, 2.25 लाख बिल मंजूर करतं आणि त्यावेळेस शिक्षकांना खिशातून 75,000 द्यावे लागतील. म्हणून मी त्या कॅशलेसच्या विरोधात होतो. पण नंतर मला एकाने सांगितलं की बाबा असं नाही आहे हो, आम्ही जेव्हा बिल टाकतो तेव्हा 10% बाबूला द्यावं लागतात, 10% एज्युकेशन ऑफिसमध्ये द्यावं लागतात, 10% ट्रेझरीत द्यावे लागतात आणि 10% इतर वाटप करावं लागतं. म्हणजे तसेही आम्हाला 60%च मिळतात, त्याच्याशिवाय बिलच निघत नाही. त्यामुळे आता म्हणजे मला असं झालं की भीक नको पण कुत्रावर, अशी अवस्था जर शिक्षकांची होत असेल तर आता मी कॅशलेसच्या बिलकुल बाजूनी आहे. आणि शिक्षकांना कॅशलेस योजना मी येत्या काही दिवसात, वर्षात, म्हणजे मी निवडून आलो तर तात्काळ किंवा त्यापूर्वी हा करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि तो करेन. बिलकुल. सर, तसं बघितलं तर विधान परिषदेला कुठल्याही पक्षाचं चिन्ह नसतं. पण आता येणारी निवडणूक जर लढायची असेल तर ती तुम्ही स्वतःनं लढणार आहात की कुठल्या पक्षाच्या बाबतीत तुम्ही विचार करत आहात? नाही, मी पहिलेच सांगितले, मी शिवसेनेचा पहिलेपासून होतो. जी. मी जरी एक निवडणूक अपक्ष लढलो, 2 निवडणूक अपक्ष लढलो, तरी निवडून आल्यानंतर मी शिवसेनेचा सहयोगी सदस्य सभागृहात झालो. जी. मी शिवसेनेकडूनच बसलो. मी शिवसेनेचे आदेशच मानले आणि आता तर मी शिंदेसाहेबांसोबत आहे, अधिकृतपणे आहे. त्यामुळे युती झाली तर महायुतीची तिकीट मलाच मिळेल या बाबतीत मी खूप आश्वस्त आहे. जी. आणि नाही झाली तरी मी शिवसेनेकडून लढणार आहे. बिलकुल. सर, तुमच्या ह्या विश्वासाला खरं तर आमच्या खूप सगळ्या शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा. आम्ही हीच आशा करतो की जी प्रश्न तुम्ही एवढ्या पोटतिडकीने, ज्या तळमळीने शिक्षकांसाठी मांडत आहात, ती सभागृहातही मांडल्या जातील आणि त्याची योग्य उत्तरही तुमच्या माध्यमातून ह्या शिक्षकांना तो न्याय मिळेल असं आम्हालाही आता जाणवतं आहे. जर जाता जाता आमच्या सर्व दर्शकांना, खास करून जी लोक तुमच्याकडे आशेने बघत आहेत अशा सर्व शिक्षकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मला संपूर्ण शिक्षकांना एक सांगावंसं वाटतं की यावेळेस परत लोक नथ घेऊन येणार आहे वाटायला. मागच्या वेळेस पैठणी वाटली, यावेळेस कोणी नथ आणणार आहे, कोणी मोबाईल आणणार आहे, कोणी सूट आणि साडी आणणार आहे आणि कोणी नगदी पैसे पण आणणार आहे. हे सगळे तुम्ही ठेवून घ्या. का ठेवून घ्या? अहो, हरामाचेच आहेत ते सगळे, कोणाच्या मेहनतीच्या कमाईचे. पण बापूहो, मतदान कृपया विकू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंड 4मध्ये असं स्पष्ट लिहून ठेवलं की कन्यादानापेक्षाही श्रेष्ठ मतदान आहे. मग कन्यादान करताना तुम्ही किती विचार करता? पोरगा कसा आहे, दिसायला कसा आहे, त्याच्याकडे शेती आहे का, त्याच्याकडे स्वतःचं घर आहे का, त्याला नोकरी आहे का, त्याला बहिणी किती आहेत, असतील तर लग्न झालेल्या असतील तर फार उत्तम, त्याला भाऊ किती आहे, पोरगा एकटा राहणार आहे का, म्हणजे माझी मुलगी त्या घरात राणीसारखी जाऊन राहावी असा विचार प्रत्येक माय बाप भाऊ करतो. मग याच्यापेक्षाही श्रेष्ठ मतदान आहे. उमेदवार किती शिकला आहे, उमेदवाराला आकलन क्षमता किती आहे प्रश्नांची, त्याची मांडणी कशी आहे, तो वक्ता कसा आहे, याचंही ज्ञान आपण मतदानापूर्वी घेतलं पाहिजे. आता स्वतःची स्तुती स्वतःच करू नये, पण तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या निर्मितीपासून दरवर्षी विधानसभेत आणि विधान परिषदेत एकेका आमदाराला पुरस्कार दिले जातात. त्या पुरस्काराचं नाव आहे उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट वक्ता. हा पुरस्कार त्या आमदाराची सभागृहातली उपस्थिती, त्या आमदारांनी किती कटमोशन आणल्या, तो आमदार 101 नियम अन्वये त्यांनी किती वेळ, अर्धा तास चर्चा उपस्थित केली, तो बजेटवर किती बोलला, त्यांनी तारांकित प्रश्न किती विचारले, त्यांनी औचित्याचे मुद्दे किती मांडले, या सगळ्या परफॉर्मन्सवर त्या आमदाराची निवड होते. हा पुरस्कार विदर्भात सर्वप्रथम BT देशमुखांना मिळाला आहे आणि दुसरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मला मिळाला आहे.
मग आता मी हुशार तर आहेच ना, हे क्लिअर झालं याच्यावरून. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण मतदान करताना उमेदवार किती शिकला आहे, कसा आहे, हा विचार करून सत्सद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करा. जर तुम्हाला माझ्यापेक्षा कोणी हुशार दिसत असेल, बुद्धिजीवी दिसत असेल, तर त्याला 1 क्रमांक द्या, मला 2 द्या. परंतु असं जर नसेल तर हा माझ्या गावचा नाही, हा माझ्या जिल्ह्याचा नाही, हा माझ्या समाजाचा नाही, असा विचार करून लोकशाही कृपया पायाखाली तुडवू नका, एवढंच आवाहन तुमच्या माध्यमातून मी सर्व शिक्षकांना करतो. सर खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही या ठिकाणी आलात, एवढी सविस्तर चर्चा केली, इतके महत्त्वाचे मुद्दे इतक्या साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते माजी आमदार आदरणीय श्रीकांतजी देशपांडे सर, माफ करा डॉक्टर श्रीकांतजी देशपांडे सर यांच्या माध्यमातून आज बऱ्याचशा महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण हात घातला, त्याची उत्तरसुद्धा आपण जाणून घेतलेली आहेत. पुढच्या भागामध्ये भेटूया नवीन व्यक्तीसह, नवीन विचारधारेसह आणि नवीन मुद्द्यांसह. तेव्हा बघत राहा RDJ रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईट. धन्यवाद.